आणि आता पाहूयात पाऊस पाणी। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 25.28%वर नाथसागर जलाशयामध्ये नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 20 फुटांनी घटली। वातावरण ढगाळ असून पावसाने सध्या विश्रांती घेतली। सोलापूरमधील उजनी धरण 100% भरलं। परिसरातील शेतकऱ्यांची नदी काठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग सुरू। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलं। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। सततच्या पावसामुळे अमरावतीमधील चिखलदऱ्यामध्ये नदी नाले ओसंडून वाहू लागले। मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यामध्ये वाढ। जळगावमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। शेती पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। पावसामुळे पिकांना पुन्हा जीवनदान। शहराला पाणीपुरवठा करणारा विरचक धरणामध्ये पाणीसाठा वाढणार। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील हळदीचे नेरूर पुलाला भगदाड। वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण। आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू। पावसामुळे पुराडा आणि शिलापूर डवकी या 3 गावांचा संपर्क तुटला। शिरपूर धरणाची 3 गेट उघडली।